तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी सध्या आलेलो आहे DFC स्टोअरवर. इकडून मला जायचं आहे ॲक्सेसरीज बघायला, ह्याच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. कारण का आम्ही आता एवढे फॅशन इयर झालो आहे, फॅशन इयर हे का नाही. तर आम्हाला आता ॲक्सेसरीज पाहिजे छोटे, त्यासाठीच आम्ही आता जाणार आहे. ॲक्सेसरीजसाठी कुठं जाणार आहे? सांगतो ॲक्सेसरीजसाठी कुठं जाणार आहे? बँड्राला. रस्ते गावाला सस्ते बघू ते कुठं जायचं आहे आपल्याला. ते सध्या मी DFC स्टोअरवर आहे आणि हा DFC स्टोअरचा ओनर आहे. बाय DFC स्टोअरचा ओनर. म्हणजे ओनरला जरा कमी रे, चेक करू जरा गाईज. ओनरला जरा कमी रे. आपले कलेक्शन इकडे येतात. DFC वाल्यांनी स्पॉन्सर दिला पाहिजे ना मला. तू मला दाखवते, DFC वाल्यांनी स्पॉन्सर दिला पाहिजे त्याच्यात. कडक वाटते तरी. DFC वाले स्पॉन्सर देणार नाहीत मला, पळतील. जा ऋतुज, कुछ तो कर यार. हीरो ब्रो, हीरो डील करा अपनी DFC वाले के साथ. हीरो बोलेगा तो कुछ करो. अरे भाई मेरा हीरो, ये छावा करना कुछ. जरीवर लाव ना, जरीवर. भाई साहब किंमत काय लावणार? किती आहे? 16,000. काय 16,000. 16,000? खरंच कडक आहे. ही कुठली आहे? हो DFC लिहिलं. हां, त्यांचं सही वाटते. ही कितीला आहे? ही कितीला आहे? ही वेबसाईट चेक करा, वेबसाईट. जाऊ दे, तुम्ही पण वेबसाईट बघा. नो स्पॉन्सर आहे, माझा मित्र इथं आहे त्यामुळं मी तुम्हाला बोलतोय, नाही तर मी कशाला स्पॉन्सर करायचं. काय सांग, DFC मॉडेल आहे. भाईनी iPhone 16 कुठे गेला रे? दाखव जरा. iPhone 16 आहे बघ, सेलिब्रिटी मॉडेल. हां iPhone 16 घेतले सेलिब्रिटी मॉडेल बनवून आणि आता फ्लेक्स करतोय खूप, हे का नाही. काय काढतोयस आता? हे सगळं ह्याच्याकडे आहे ऑलरेडी आहे आणि नंतरला हा दाखवतोय, दिखावा करतोय. हो बघ. लास्ट टाइम मी अंश दोघाला स्टार्ट केलं. कुणाला? अंश दोध होते. धोते ऐकलंय नाव, असं वाटतंय मला. पहिले तुझी ब्लॉग मध्ये जाईल. दुसरा बघ. भेंडी, आपण माईक का न लावते? माईक लावायचं नाही जात एवढा. माईक मध्ये जाईल. थांबा 2 मिनटं, मी माईक लावून परत तुम्हाला काय आता दाखवायचं. तू बड्डेला आउटफिट बघतोय ना? बड्डेला बड्डे येतोय गाईस. सगळ्यांना सांगतो माझा बड्डे येतोय. गेस करा तुम्ही काय कधी चालू तू एम देऊ की एम मध्येच बघ पहिलं स्टार्टिंगला. हॅलो. कावट के लिए खेद है, बड्डे के लिए क्या है. मी घेणार होतो बट तुला दाखवतोय तुझा बड्डेसाठी चांगला सज. मला होईल का मॅच? मैं पहनता हूँ तो तू नहीं पहनेगा क्या? हे तुझी चॉईस आहे भाई. क्रॉप आहे. हो फॅब्रिक चेक कर. कसा वाटेल हा कलर माझ्यावरती तुम्ही मला सांगा यार, कारण का मी कन्फ्यूज आहे बड्डेसाठी काय घेऊ. पकड दुसरं बघू. एवढं स्टार स्टोअरवर आहे तर घ्यायचं तरी काय. बाबा आपला ब्लॉग आहे ना इकडंच संपणार आहे असं वाटतंय. आपल्याला घ्यायचे अजून ॲक्सेसरीज घ्यायचे. पाऊस येणार आता. सही वाटतंय पण मी उडी वगैरे घालत नाही आता, बंद केलं उडी घालायचं. 2019-20लाच बंद केलं, बोललो जाऊ दे नाही आता उड्या बिड्या घालायच्या काय. केविन वाटणी
माईक मध्ये सगळं ऐकायला जाते जमलं ना. मग आता ऐकायला गेला काय करणार आहेस? हे सही वाटते, Beep हे पण करते सही का? वाटते बघ ना. मला पहिलं हे आवडलं, हे वालं चांगलं जावंच वाटतंय. ती घेऊन टाक ना 16,000 वाली. घर जाईंगा आयफोन विक आणि दे मला 16,000, नाही तर गिफ्ट कर मला बर्थडेला. हा एवढा मलाच पगार कमावतो एवढा दे की मला काहीतरी. नुसता पैसा नाही बाबा, पैसा नाही, आपण गरीब माणसं म्हणून आयफोन घेतलं. म्हणून आयफोन आता बोललो असतं जाऊ दे. उभ्या उभ्या घेतल्या, उभ्या उभ्या. लोकांना समजलं असेल उभ्या उभ्या काय असतं. एम्ब्रॉयडरी बघ, काय साईज तुझी? जाऊ दे. पब्लिक बोलायला भेटली काय हा साईज नाही सांगायची. भेटली. अरे अबे मेरे पास नहीं है, तेरे को लेने बोल रहा हूँ. ब्ल्यू मध्ये ते ह्याच्यामध्ये बघूनच मला असं वाटतं ब्लॅक मध्ये संपले ना, ब्लॅक मध्ये डायरेक्ट 36. हे पण सही वाटते. काय पॅन्ट आवडती मला सोडून. मलाच नाही आवडत ती पॅन्ट. थांब, यूनिक है ना रे कुछ, हमको यूनिक पसंद है, जो सबको पसंद है वो पसंद है, जो हमको चाहिए वो उसको हम नहीं चाहिए, जो और जिसको हम चाहिए वो वो किसी को नहीं चाहिए. वो किसको चाहिए असं. बघ हे पण कडा हेअरस्टाईल कर. मला पहिले हे जॅकेट आवडलं. काय आहे? कर्ट भाईस ओनली 6K. ओनली ओनली 6K ब्रो. ओनली 6K. ओके. जेव्हा माझा आयफोन येतो ना तो हवेत जातो, हवेत. हवेत नाही यांच्यामुळं. शांतता काय. हां, गौतम बुद्धांमुळे. चला आपण दुसरीकडे येऊया. टायडाय आपले टायडाय मध्ये ना टायडाय मध्ये माझी फेवरेट टाकू पॅन्ट. दाखव. मगाशी दाखवलीस ना? नाही ही दाखवलीस ॲक्च्युअली, ही वेगळी आहे. ही माझी टायडाय मधली वन ऑफ द फेवरेट पॅन्ट. आणि दुसरी टायड्यामध्ये चांगले कलेक्शन आहे पण इथे. आता ते शूट बघत असतील ते सगळे हे देतात अननोन थ्रेडचे पॅन्टचे. परत हे ओझोन लँग्वेज करून एक आहे. ही तुझ्याकडे आहे ना? नाही हाय रे, माझ्याकडे नाही होती पॅन्ट. अननोन थ्रेडची मॅडम नाही पॅन्ट. टू टोन आहे. ती होती ती पहिली एक होती माहिती आहे ती. ती माझ्या ती वेगळी आहे. ती ती वेगळी आहे. हा मग मी तेच विचारतोय. अननोन थ्रेडची आहे. मग मी तेच विचारतोय ना तुला. ते नाही, ते जरा वेगळं आहे. वुमन्स कलेक्शन मध्ये बघ, नुसत्या वुमन्स आहेत. नुसते बुमच नाहीत ते, पॅन्ट्स आहेत. युनिसेक्स नाहीत त्या, फक्त वुमेन साठी आहेत. ओके. बाकी सगळे युनिसेक्स आहेत आणि स्ट्रेट फिट आहेत. रिटायर्ड आहेत, हे बेसिक्स आहेत. तू एक काम कर ना, हे बोल ना. आपको आवाज दिखा. अच्छा हो दिखा कर. हे बघ, डिझाईन वगैरे ही माझी बुक केलेली पॅन्ट आहे. तुझं दाखवलं आता. तू जे बोलतोयस ते जाणार आहे सगळं यूट्यूबवर. हां, आणि इथंच आपण 5-5.5 मिनटं घालवली आहेत. तर आपल्याला जायचंय बँड्राला. इथे ब्लॉग बंद करायला लागेल. कोणतरी आलं तर मग आपण बाहेर जाणार ना. हा, मग जोपर्यंत कोण येत नाही तोपर्यंत आपण काय करणार. आज दुकान माझ्या हातात देऊन गेलो. वडिलांचं दुकान झालंय आज तुझ्या. काय करायचं करा. आणि काय हे करायचं main हे करा. दाखव. फक्त काय घेऊ नका, बाकी काय करायचं. कशाने बनवलं माहिती काय? कशाने? आपण जे पावसाळ्यात गच्चीवर टाकतो ना ताडपत्री, तो फॅब्रिक थोडासा चांगल्या क्वालिटीचा आहे. आपला गच्चीवाला नाही. हा, ते गच्चीवाला नाही, ते हे ऍक्च्युली रेनकोट बॅगेला हे लावतात ना. नाही, बॅगेचा कव्हर असतो ना रेनकोटचा,
तसं त्याच्या आतून असतं ना हा मग तेच तर मग मी तेच सांगतोय मी तुला. रेनकोटचा बाहेरचा कव्हर वेगळा असतो. ते स्कर्ट आणि- दाखवलं ते काय काय स्कर्ट आहेत स्कर्ट आहेत स्कर्ट. लेडीज कलेक्शन आहे सगळं स्कर्ट. आणि ते जॉर्ट्स कुठे आहेत जॉर्ज सगळ्या आउट ऑफ स्टॉक आहेत. का? आणि तुला मी काल ही बुक बोलत होतो वाचायला, जी सध्या मी वाच डॅम गुड ॲडवाईस हे मी बघितले कालच सगळं. माझे आज 8वा दिवस आहे बुक चालू आहे. 8व्या दिवस काय करतोय एवढा? ह्यातल्या 5 तरी वाचल्यात. हो ना. हिच्याबद्दल तर कोणाला सांगायलाच नको. रिच डॅड. इथे वाईबच पूर्ण वेगळी येते. फुल एस्थेटिक वाईब. एस्थेटिक स्टोर जसं एस्थेटिक वाईब आहे का नाही. हिरो आणि हिरो पण त्यात एस्थेटिक आहे का नाही. तुम्ही बोलाल हे काय हे माझं सगळं सामान आहे एंट्रन्स तर दाखव. जे मी असंच ठेवलंय. भाई इंटरेस्ट बघून मी पहिले शॉक झालेलो. आता थांबा हे आहे एकदम स्टुडिओ इन जिंदगी. ये मेंटल ये है मेंटोस जिंदगी. नाही, ये है मेंटल, ये है आम जिंदगी असं आहे. तुम्ही बोलत असाल मी कुठं आहे, तर मी आहे धारावी स्टोअरमध्ये. आणि हा स्टोअर खरंच धारावीमध्ये आहे. तुम्हाला वाटत असेल की एवढा भाई क्लासिक स्टोअर आहे एकदम. भाई स्टोअर चांगला आहे, खरंच चांगला आहे स्टोअर, पण मला ही प्लेस नाही आवडली. आता प्लॅनिंग चालू आहे नेक्स्ट इयर बँड्रा शिफ्ट व्हायचं. मग गाणं टाकायचं पैसा ते असतं ना इम्रान हाशमीचं ते. असं कुठलं काय तुला एडिटिंग मध्ये कळेल ना, एडिटिंग मध्ये बाहेरून ठीक तर आहे दाखव. जाऊ दे. बाहेरून पण तर मला हे भाई ह्याचा स्टुडिओ खूप आवडला हा. पण मला हे इथून यायला लय वैताग आला, कारण का 15 मिनिटं मला स्टेशन पासून वॉकिंगला यायला लागलं. ते पण माहीमवरनं मी धारावीला आलोय वॉकिंग करत. 90 फीट किती फीट? 90 फीट रोड. 90 फीट रोडला. 90 फीट रोड आहे हा कुठला तरी. मला काय गार्डन माहिती तर नाही. दाखव. काय काय माझं गार्डन दाखव. कुठे गार्डन? हो हो, काय? पौधा लगा भिडू पौधा. हा तरी रोड ठीक आहे. इथून सरळ डायरेक्ट इथूनच तर तो आलास. कुठून इथून मी कुठून आलो? आलास? मग तिकडून आलो ना, त्या गल्लीतून आतमध्ये घुसलो. मग ती गल्ली इकडे बाजूला आहे. हा मग तेच तर बोललो. थांबरा कॅमेरा बाहेर काढून दाखवतो तुम्हाला. हा पावसाने भिजावू नको फक्त बस. दॅट इज बिफोर दॅट इज आफ्टर. स्टोर सही आहे, बाकी सगळं. ही भाई हे बघ 9 मिनिटाचा ब्लॉग झाला. चला इथंच मी थांबवतो जरा. आपण डायरेक्ट भेटू ॲक्सेसरीज घेताना. चला. जे आपण वरतून खाली बघत होतो ते खाली कसं दाखव. हा रोड आहे हा पूर्ण. आणि इथे आहे DFC. पण बाई स्टोअर चांगला आहे. प्लेस चेंज करा, बाकी सगळं ठीक आहे. चला आता आपण इथून जाऊया डायरेक्ट बँड्राला. आणि बँड्रालाच भेटूया, कारण का इकडं आता लिहिलंय गल्लीतून चालायचं. 15-20 मिनिटं लागतं इथून गल्लीतून चालायला. मला तर मागापासून वैताग आलेला आहे. आता मी चाललोय. चलो. पोचलोय आणि इकडून चाललोय आता हिल रोडच्या साईडला. हा बोलतोय तिथेच कुठेतरी ॲक्सेसरीजचं मार्केट आहे. काय स्टोर आहे का मार्केट आहे? मार्केट आहे. मार्केट आहे. चला आपण तिकडे जाऊन बघूया आणि तुम्हाला पण दाखवूया. लेट्स गो. नाव युनिक बेल्ट स्टोर वर आलेलो आहे आम्ही आता. चेक करतोय. बेल्ट स्टोर चांगले आहेत. कलेक्शन पण चांगलं आहे. हे बघा लेडीज कलेक्शन पण आहे आणि जेंट्स पण आहे. कुठला वाला सही आहे. विजिट करायचंय, लवकर या.
बघतोयस थोडा गंभीर विषयात काय विचार करतोयस तू? म्हणून बोललो तू माईक लावून घे म्हणजे तुला समजेल विषय कुठला गंभीर आहे. तू बोललेला तरी समजेल त्यात. लेडीज बॅग पण आहे तिथे पूर्ण. मला तो ह्याच्यावाला बक्कलवाला तो सही वाटला पहिला. तो वाला हा वाला हा तो एक त्याच्यावरचा एक हा हा पण जावंच वाटतं. मगाशी हा कुठला आहे? येस मॅडम बेल्ट क्लासिक वाटतं एकदम. तू घालून बघ याच्यात लावून तर बघ चेक करून कसं होईल. कुठला वाला? हा सही आहे बुलवाला. हा एस्थेटिक आहे आणि तो ह्याच्यामधला आहे विंटेज. हा फॉर्मल वर पण आहे तो विंटेज आहे आणि हा फुल हिपहॉप आहे. असं लावून तर बघ तुझ्या याच्यावर कमरेला कसं वाटतं. नॉर्मल असं लावून बघ. हा हो पाठी काय चांगला तर वाटतोय. एवढं काय लाजायचं नाही बिंदास घ्यायचं इथं. दुसरा पैसे घेत नाही. चालेल दुसरा पैसे घ्यायचे. दुसरा पीस दाखव. घासला का वाटतं ना. कुठला वाटतं कॅमेरा मध्ये चेक कर ना समजेल ना. चमकतोय. हा चमकतोय. अजून उठलं बघ ना त्यात कुठला अजून एका सेम मत दिखा. अभी डिफरेंट दिखा जरा. अभी ऐसा ऐसा दिया ना एक और एक दिखा. इधर है का कलेक्शन कुछ? सॉरी प्लेन में कौन सा हॉर्स? हॉर्स बघ. गोल्डन हॉर्स है ना. ओनली आते हैं. हाँ यहाँ पे भी डीजल कौन से में है? वो बस डीजल. हाँ एक लिया और एक देख रहा हूँ. झड़ा लो. कौन सा वाला? ये दिखा दी. वो क्या गलेगा नहीं हमारा समझता है. मेरा कुछ नहीं होना. ठीक आहे. हा तर फायनल केलायस ना.
हाँ अजून बघ दुसरा कुठला आवडला तर घे. चलो एक बेल्ट तो फायनल हो गया भाई का. तुम्ही हिंदीत का बोलतोय. एक बेल्ट फायनल झाला भावाचा. आता आम्ही चाललोय. बघू दुसरीकडे कुठं बेल्ट चांगला भेटला तर तिकडे घेईन एक. आणि इथे तर एक बेल्ट फायनल झाला. चलो मला आता कॉल येतोय.